रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेदरात 3 रुपयांनी वाढ करण्यात आली असून आजपासून हे नवे दर लागू करण्यात आलेले आहेत। या दरामुळे सर्वसामान्यांसह रिक्षा टॅक्सी चालकांनाही याचा फटका बसलाय। भाडेदरात वाढ केल्याने प्रवासी बसने अधिक प्रवास करतील, त्यामुळे रिक्षा टॅक्सी चालकांना याचा फटका बसेल असं चालकांनी म्हटलेलं आहे आणि याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। एकीकडे महागाई वाढत असताना दुसरीकडे आता रिक्षा आणि टॅक्सीच्या दरामध्ये सुद्धा दरवाढ झालेली आहे। 3 रुपयांनी दरवाढ झालेली आहे। त्यामुळे मुंबईमध्ये दररोज टॅक्सी आणि रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला आता कात्री बसणार आहे। क्योंकि जैसे मीटर बढ़ जाता है वैसा गैस बढ़ जाता है। फिर उसके बाद में पैसेंजर थोड़ी तकलीफ होती है, बैठते नहीं है पैसेंजर, क्योंकि बस का भाड़ा थोड़ा कम है तो ज्यादातर लोग सोचते हैं कि बस में सफर करें तो अच्छा है। गॅसचा भाव कमी झालेला परवडा असते भाव वाढण्यापेक्षा। गॅसचा भाव कमी व्हायला पाहिजे होतं। गॅसचा भाव वाढल्यात आणि पैसेंजर पैसे जास्त मोजावे लागतात ना। अभी फिर 1000 रुपया खर्चा करें हम लोग। 10 दिन पहले सरकार बढ़ाया होता तो हम लोगों को तकलीफ नहीं होता ना। और बाकी तो खुशी ही है, लेकिन धंधा भी ठंडा हो जाएगा, देख लेना। 3 रुपये जरी वाढत असले तरी एक मानसिकता असते की बाबा या सगळ्यामध्ये मी प्रवास करताना मला रोज 3 रुपये द्यायला लागतील। सामान्य लोकांच्या जीवनामध्ये ह्याचा परिणाम होत असतो। आता काही मंत्र्यांनी जे संबंधित मंत्र्यांनी सुद्धा काही स्टेटमेंट दिलेलं आहे की बस दरात सुद्धा वाढ झाली पाहिजे, महागाई झाली पाहिजे। तर ऑब्विसली मुंबईकर एक दुसरा पर्यायी मार्ग शोधणार। तसं म्हणजे ट्रेन लोकल तर आहेच मुंबईची। आम आदमी आता आपल्याकडे आहे, त्यांच्याकडे आहे, ते लोक वापरू शकतात गाडी। त्याच्याकडे गाडी नाही, ती लोक रिक्षाने। आता काही लोकांना कसं लांबचा सफर असल्यामुळे ते लोक रिक्षाशिवाय पर्याय नाही आहे। जर बस नाही भेटली टायमावर तर ते रिक्षाच करणार। त्यामुळे रिक्षाचा भाव वाढल्यामुळे तर सरकारला रिक्षाच्या भावामध्ये कमतरता करायला पाहिजे थोडी तरी। आधी 23 रुपये दाखवायचे मीटरवरती, आता प्रत्येक प्रवासीला 23 नाही तर 26 रुपये दाखवला जाणार आहे। मग पुढे जशा प्रकारे पुढे किलोमीटर वाढत जातील तसे पैसे सुद्धा वाढणार आहे। त्यामुळे कुठेतरी आता मुंबईकरांना आता नवीन वर्षामध्ये झळ बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष सह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।